काऊमॅन म्हणून त्यांना संबोधिले अशा सगळ्यांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब, अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी, महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ, नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही गर्जना करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभेची सुरुवात करायचे तेव्हा माझ्या सकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे। ती आठवण आपल्या सगळ्यांना आणि खऱ्या अर्थाने गर्व से कौम हिंदू आहे ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली। पण हल्ली काही लोकांना या शब्दाची ॲलर्जी झाली आहे। हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटायला लागली आहे। हिंदू हृदय सम्राट म्हणण्याला काही लोकांची जीभ कचरू लागलेली आहे। पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो। पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटतेय। बेमानी करणाऱ्यांपासून आजाद शिवसेनेचा हा आजाद मेळावा आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। इथं शिवसैनिकांचा जनसागर लोटला, चारी बाजूनी लोक येत आहेत। अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा शिवसैनिकांचा महासागर पसरला। या ठिकाणी भगवा उत्साह संचारला। खरं म्हणजे महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, एका महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल। पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, साथीने घासून नाही तर घासून पुसून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली। कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंदीगे साहेबांचा चेला आहे, असा स्वस्तात जाणारा नाही। मला हलक्यात घेऊ नका। मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे। कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही। म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे हा तुमचा एकनाथ शिंदे जातो
तिकडे तिकडे सगळेजण हसत मुखाने स्वागत करतात, आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं. 2 वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार, लाडक्या भावांचं लाडकं सरकार, लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. आपण उठाव का केला मला सांगायची गरज आहे? गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा, अन्यायाला लाथ मारा, अन्याय सहन करू नका. आणि म्हणून जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. अन्याय याच्या विरुद्ध लढण्यासाठी. आणि म्हणून हा उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं, सच्च्या शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आपलं राज्य 3ऱ्या नंबरवर होतं. 6 महिन्याच्या आत आपण आपलं राज्य 1ल्या नंबरवर आणलं, याचा देखील अभिमान आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये 1ला नंबर, उद्योगामध्ये 1ला नंबर, महिला सक्षमीकरणामध्ये 1ला नंबर, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारा राज्य 1ला नंबर, 5 लाख रुपयाचा विमा देणारा 1ला नंबर, कृषी सन्मान योजनेमध्ये मोदी साहेबांचे 6,000 आपल्या 6,000 टाकून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देणारं हे 1लं राज्य आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. 10 लाख तरुणांना, विरोधक म्हणत होते लाडक्या बहिणी झाल्या, लाडक्या भावाचं काय? 10 लाख लाडके भाऊ सुशिक्षित बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे 1लं सरकार. देशातला लॉंगेस्ट सी ब्रिज अटल सेतू करणारं 1लं राज्य आणि सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क जाळं तयार करणारं हे 1लं राज्य. गेल्या 2.5 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आपण पहा, आपल्या लक्षात येईल आपण कुठे होतो आणि कुठे आलो. कोविडला घाबरून घरात बसून लपून बसलेला हा मुख्यमंत्री नाही, लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते, कल्याणकारी योजना थांबल्या असत्या, उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या बहिणींना सन्मान मिळाला नसता, बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता, शासन आपल्या दारी आलं नसतं, तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती आणि ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या 2.5 वर्षात काय झालं आपल्याला माहित आहे. कसं होणार? कारण त्या 2.5 वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी या राज्यात सत्तेवर होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला. इन्फ्रास्ट्रक्चरचं काम दिसलं की लावा ब्रेक, समृद्धी महामार्ग लावा ब्रेक, मेट्रो 3 लावा ब्रेक, बुलेट ट्रेन लावा ब्रेकर, कार शेडला लावा ब्रेकर, जलयुक्त शिवारला लावा स्पीड ब्रेकर. जिथे नव्हता ब्रोकर
तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम. त्या महाविकास आघाडीत हेच त्यांचे धंदे होते. आणि म्हणून आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले. आणि ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले त्या सरकारला देखील उखडून टाकलं. नवीन सरकार आणलं. माझी दाढी त्यांना खुपती आहे. सारखं दाढीवर बोलतात. माझी दाढी खुपते. अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी. आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी. ही दाढीची करामत आहे. आणि म्हणून मला हलक्यात घेऊ नका. परत एकदा सांगतो, अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण केले. मुंबईतल्या रस्त्याच्या कामात तुम्ही पैसे खाल्ले, डांबरात पैसे खाल्ले, नाल्याच्या कचऱ्यात पैसे खाल्ले. भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केल्यामुळे आता मुंबईतल्या रस्त्यावर तुम्हाला खड्डे दिसणार नाहीत. खड्ड्यावर गाणंही बनणार नाही. कारण हा एकनाथ शिंदे मुंबईतले सगळेच्या सगळे रस्ते खड्डे मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जिथं टेंडर तिथं सरेंडर. मुंबईतल्या लोकांना माहित आहे बऱ्यापैकी. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सूट देताना, लोकांची लूट करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती. आणि म्हणून गेले 25 वर्ष मुंबईमध्ये तुमची सत्ता होती. पण तुम्हाला लोकांच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नव्हतं. धारावीकरण असतील, मुंबईचा विकास असेल, हे सगळं आजपर्यंत मी पाहतोय. धारावी इथले लोक इथं आले. धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. पण त्यामध्ये देखील काड्या घालण्याचं काम सुरू आहे. पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होते तेही आपल्याला माहित आहे. त्याने तो प्रकल्प रद्द केला. कॉन्ट्रॅक्टर का रद्द केला हे जनता ओळखते. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, परंतु धारावीकराला त्याच चिखलात त्याच तिथे खितपत ठेवण्याचं पाप तुम्ही करताय. मी त्याची माहिती घेतली. त्यामध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त पात्र धारावीकरांना घरं द्या म्हणून म्हटलं. या एकनाथ शिंदेने सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या. 2,10,000 लोकांना घरं द्या. एक घराची किंमत 1 कोटी, 2 लाख घरांची किंमत 2 लाख कोटी. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, बदल घडला पाहिजे. प्रत्येकाचं स्वतःचं स्वप्न असतं घराचं, ते पूर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या धारावीकरांच्या पाठीशी उभे आहोत. धारावीकरांनी देखील खोट्या अफवांना बळी पडू नका. तुमचा स्वतःचा फायदा काय, तुमचं स्वप्न काय, त्याच्या मागे लागा. आम्ही गिरणी कामगारांना कधी घरं मिळाली नव्हती. आपल्या महायुती सरकारने गिरणी कामगारांना घरं द्यायला सुरुवात केली. मला अभिमान आहे. उरलेल्या सर्व गिरणी कामगारांना घरं हे महायुतीचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही गिरणी कामगारांच्याच कष्टाच्या घामावर मुंबई उभी राहिली. आणि म्हणून मुंबई झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. अनेक प्रकल्प रखडलेत 20-20, 25-25 वर्ष. मुंबईतला माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. काही लोक मरून गेले. म्हणून आम्ही रमाबाई आंबेडकर नगर आम्ही आता SRA आणि MMRDA ला दिले. 17,000 घरांचा प्रकल्प. त्या दिवशी मी चेक वाटले. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले. 20 वर्ष काही नाही मिळालं. 3 लाख, 5 लाख, 7 लाख. आणि म्हणून या मुंबईतली जेवढे प्रकल्प आहेत, जे डेव्हलपरने रखडवले, त्यांना भाडं मिळत नाही. काही लोकांना मुंबईच्या बाहेर जावं लागलं. हे सर्व प्रकल्प सरकार घेणार, टेक ओव्हर करणार आणि हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणार.
हे देखील सरकार करणार. कायदा बदलला, नियम बदलले, जे काय आवश्यक आहे ते सगळं बदलू, परंतु मुंबईकरांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, अनेक कामामध्ये हा एकनाथ शिंदे जो निर्णय घेतोय त्यामुळे यांचे झालेले काळे धंदे बंद, त्यामुळे हे सगळे रोज उठून आरोप करतात. परंतु आपण उठाव केला नसता तर काय झालं असतं? फक्त फेसबुक लाईव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाईव्ह वाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आपण करतोय. आणि म्हणून आपण ते शिकलो, परंतु नर्मदेतले गोटे कोरडेच राहिले, त्याला काय करणार? आणि म्हणून आज उठाव केला नसता तर विचार करा, आजच्या या महाराष्ट्राचं चित्र काय असतं? सकाळ झाली, मोरू उठला, आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. हीच कहाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. आता तोच मोरू फिरतोय दिल्लीमध्ये, गली गलीमध्ये. अरे पूर्वी दिल्ली सकट सगळे माणसं बाळासाहेबांना भेटायला यायची. आज काय परिस्थिती आहे? मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली कोण फिरते आपल्याला माहित आहे. अरे बाबा, तुमच्या सहकार्यानं तुमचा चेहरा चालत नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चालेल? कसं चालेल? आणि म्हणून गेल्या 2.25 वर्षातलं या महायुतीचं काम